आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे। धनतेरस म्हटलं की त्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी ही केली जाते। पण बघा बऱ्याच जणांना सोन्या चांदीची खरेदी करणं शक्य होत नाही किंवा जरी आपण सोन्या चांदीची खरेदी केली तरी देखील आपल्याला एक वस्तू आहे ती मात्र आवर्जून आणायची आहे। धनत्रयोदशी दिवशी जरी तुम्ही सोन्या चांदीची खरेदी केलेली असेल किंवा नसेल तरी देखील आपल्याला ही वस्तू आवर्जून आणायची आहे। कारण बघा या काही वस्तू ज्या असतात त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि बघा घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतं असं नाही, संपत्तीच असतं असं नाही। संपत्ती पैसा पण महत्त्वाचा आहेच, पण याशिवाय आपलं आरोग्य, आपलं कौटुंबिक सुख हे देखील महत्त्वाचं असतं आणि यालाच खरं तर घरामध्ये लक्ष्मी नांदणे असं म्हणतात। त्यामुळे बघा जेवढं सोन्या चांदीला महत्त्व आहे तेवढंच या वस्तूंना देखील तेवढंच महत्त्व आहे। त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी सोन्या चांदी बरोबरच आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या आहे। सोने चांदी तुम्हाला खरेदी करणं जमलं नाही तरी देखील आपल्याला या वस्तू घरी आणायच्याच आहेत। यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आनंद येतो, सर्वांना आरोग्याची प्राप्ती होते। त्यामुळे बघा या वस्तू आपल्याला न विसरता आणायच्या आहेत। बघा पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा कार्तिक कृष्ण त्रयोदशी दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून हातामध्ये अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते आणि हा जो दिवस आहे तो म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस। भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे रूप आहे। त्यामुळे बघा या दिवशी भगवान विष्णूंच्या धन्वंतरी रूपाचे पूजन केले जाते। जगामध्ये आरोग्यशास्त्राचा प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरी रूप धारण केले। धनत्रयोदशी दिवशी आपण भगवान विष्णूंच्या धन्वंतरी रूपाची पूजा करत असतो। यामुळे आपल्याला आरोग्य आणि धनसंपत्ती यांची प्राप्ती होते। तर धनत्रयोदशी दिवशी आपल्याला पहिली जी वस्तू आणायची आहे ती म्हणजे कलश। तुम्ही कुठल्याही धातूचा कलश या दिवशी खरेदी करायचा आहे। जरी तुमच्याकडे आधी कलश असेल तरी देखील एखादा छोट्या साईजचा कलश तुम्ही खरेदी करायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये जर तांब्या भांडं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही ते तांब्याचं चांदीचं हे तांब्या भांडं घेऊ शकता, एखादा कलश घेऊ शकता किंवा हे पण शक्य नसेल तर मातीचा एखादं तुम्हाला सुगडं घ्यायचं आहे जे आपण धनत्रयोदशी दिवशी पूजत असतो, ज्यामध्ये धान्य ठेवत असतो आपण, ते तुम्हाला घ्यायचं आहे। एक तरी तुम्हाला अशा प्रकारे सुगडं घ्यायचं आहे मातीचं आणि असा हा धातूचा कलश घेतला असेल किंवा मातीचं सुगडं घेतलं असेल तर ते आणताना त्यामध्ये आपल्याला धने ठेवून आणायचं आहे। म्हणजे असा हा तुम्ही समजा कलश घेतलेला आहे किंवा मातीचं सुगडं घेतलेलं आहे तर यामध्ये आधी तुम्हाला नवीन धणे घ्यायचे आहेत आणि असे हे नवे धणे त्यामध्ये ठेवून हा कलश जो आहे तो तुम्हाला घरी आणायचा आहे। धनत्रयोदशी दिवशी धणे खरेदी करायला हे खूप जास्त महत्त्व असतं। त्यामुळे आपल्याला धनत्रयोदशी दिवशी धण्यांची खरेदी ही करायची आहे आणि असा कलश घेऊन त्यामध्ये धणे ठेवून तो कलश जो आहे तो आणायचा आहे तुमच्या देवघरामध्ये, आधी त्याचं पूजन करायचं आहे। तर ही खूप महत्त्वाची वस्तू आहे, ही तुम्ही अवश्य धनत्रयोदशी दिवशी आणा। दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे जी काही विड्याची पानं असतात ते आपल्याला या दिवशी आणायची आहेत आणि जो मंगल कलश आपण स्थापन केलेला असतो देवघरामध्ये त्यामध्ये अवश्य ही विड्याची पाने टाकून आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे मंगल कलश असेल तर धनत्रयोदशी दिवशी तो स्वच्छ करून घ्या, त्यातलं पाणी बदला, ते पाणी तुळशीला टाकू नका, दुसऱ्या झाडांना तुम्ही टाकू शकता आणि पुन्हा मंगल कलश स्थापन करायचा आहे, त्यामध्ये विड्याची पानं ठेवायची आहेत। तर बघा या दिवशी आवर्जून आपल्याला ही विड्याची पानं घरी आणायची आहेत। आणि धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला अशा प्रकारे 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्यावरती खडे मीठ ठेवायचं आहे आणि 5 चांगल्या लवंगा ठेवून हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एखाद्या डिशमध्ये ठेवायचं आहे। धनत्रयोदशी दिवशी दिवसभर
तो जो ते जे पान ठेवलं आहे आपण, ज्यावरती मीठ आणि 5 लवंग आहेत, ते तिथंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते खडे मीठ पाण्याखाली धरायचं आणि ते विसर्जित करायचं. आणि ज्या लवंग आहेत त्या मात्र आपल्याला आपल्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये, मातीमध्ये दाबून टाकायच्या आहेत. त्यामुळे बघा, यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते. कारण बघा, मिठामध्ये ही लक्ष्मी वसलेली असते, सर्वांना माहीत आहे. तर आपल्याला हा जो आहे तो उपाय करायचा आहे. त्यामुळे विड्याची पानं आपल्याला या दिवशी आणायची आहेत. आता पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. तुम्हाला धनत्रयोदशी दिवशी 10 रुपयाचं का होईना मीठ खरेदी करायचं आहे. कारण बघा, मिठामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी अवश्य मीठ खरेदी करून आणायचं आहे. भले तुमच्याकडे आधीचं कितीही मीठ असू द्या, तरी देखील हे मीठ तुम्ही खरेदी करून आणा. आणि जे कोणतं तुमचं वापरायचं मीठ आहे त्यामध्ये तुम्हाला हे मीठ आणून त्यामध्ये भर घालायची आहे. हे लक्षात घ्या, समुद्रमंथनामधून माता लक्ष्मी प्रकट झाली होती आणि मीठ हे देखील समुद्रापासूनच मिळतं. त्यामुळे मीठ आणि लक्ष्मी माता यांचं भाऊ बहिणीचं नातं समजलं जातं. त्यामुळे बघा, आपल्याला मीठ जे आहे ते आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचं आहे. तुम्ही कितीही सोन्या चांदीची खरेदी करा, पण ही वस्तू जी आहे मीठ, ते आपल्याला आणायला विसरायचं नाही. आणि ते आणून आपल्या वापरायच्या मिठामध्ये भर घालायची आहे. यामुळे काय होते, तर आपली जी लक्ष्मी आहे ते आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि आपलं धन जे आहे ते दिवसेंदिवस वाढत जातं. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे लाह्या आणि बत्ताशे, जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बघा, धनतेरस दिवशी आपल्याला आवर्जून 10 रुपयाचे बत्ताशे आणि त्याचबरोबर ज्या लाह्या असतात त्या आणायच्या आहेत. ताई, आम्ही आधी आणून ठेवतो आणि ते नंतर पूजनामध्ये वापरतो, तर तसं चालणार नाही. तुम्ही या दिवशीच या वस्तू आणायच्या आहेत. किंवा जुनं आहे आमच्याकडे खूप पूर्वीचं, तर तेच आम्ही वापरतो, असं चालणार नाही. बघा, आपण स्वतःसाठी पण नवीन वस्तू घेत असतो, तर मग तुम्ही विचार करा, आपण धनत्रयोदशी दिवशी जर जुने अशा प्रकारे लाह्या बत्ताशे घेतले तर चालतील का? तर अजिबात नाही. तर नवीन या दिवशी लाह्या बत्ताशे आणायचे आहेत 10 रुपयाचे आणि ते पूजनामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, धणे या दिवशी आपल्याला आणायचे आहेत. 10 रुपयाचे का होईना धणे तुम्ही आणायचे आहेत आणि तेच पूजनामध्ये मांडायचे. जुने धणे आहेत आमच्याकडे, आम्ही तेच पूजतो, चालेल का? अजिबात नाही. मी आत्ता सांगितलं की आपण स्वतःसाठी कितीतरी गोष्टी घेत असतो पैसे खर्च करून, मग माता लक्ष्मीसाठी आपण एवढं तर केलंच पाहिजे. आपल्याला धणे हे नवीनच आणायचे आहेत. भले तुमच्याकडे खूप धणे असतील तरी देखील या दिवशी 10 रुपयाचे तरी धणे नवीन विकत आणा आणि ते पूजनामध्ये तुम्हाला मांडायचे आहेत. याशिवाय जर तुम्हाला देवघरामध्ये एखादी मूर्ती घ्यायची आहे, चांदीची घ्यायची आहे, पितळेची घ्यायची आहे, तर ती तुम्ही घेऊ शकता. एखादा फोटो घ्यायचा आहे तुम्हाला देवी देवतांचा, तर तो तुम्ही घेऊ शकता. किंवा जे आपण देवघरामध्ये वस्त्र जे अंथरतो देवांसाठी, ते तुम्ही या दिवशी बदलू शकता. खरं तर ते दसऱ्या दिवशी बदलायचं असतं, पण बऱ्याच जणांना समजा दसऱ्या दिवशी काही प्रॉब्लेम आलेला आहे, करू शकत नाही, महिलांना अडचण आलेली आहे किंवा सुतक विटाळ आहे, त्या दिवशी करू शकलो नाही, तर तुम्ही या धनत्रयोदशीला नवीन जे वस्त्र आहे देवघराचं ते आणा आणि ते तुम्ही तिथे अंथरू शकता देवांसाठी. तर अशी खरेदी तुम्ही करू शकता. शुभ वस्तूंची खरेदी करू शकता या दिवशी. तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून सोन्याची नाही तर चांदीची थोडीशी का होईना खरेदी तुम्ही करा. या शुभ मुहूर्तावरती धनत्रयोदशीच्या सोनं चांदी खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्याचबरोबर धनत्रयोदशी दिवशी आपल्याला मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, जुन्या पणत्या असतील तर त्या आम्ही वापरू का? नवीनच आहेत पण गेल्या वर्षीच्या आहेत, तर हे असं करू नका. तुम्ही 5 का होईना 5, 7, 11 अशा पणत्या नवीन आणा. आणि बघा, अशा डिझाईनच्या नाही तर अगदी सिंपल फक्त मातीच्या ज्या पणत्या असतात त्या आणा आणि त्या आपल्याला अशा प्रकारे धनत्रयोदशी दिवशी पूजनाच्या वेळी लावायच्या आहेत.
बघा, या गोष्टी खूप साध्या सोप्या आहेत, पण या गोष्टी धनत्रयोदशी दिवशी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदते. त्याचबरोबर कौटुंबिक सुखाची प्राप्ती होऊन आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य यांची आपल्याला प्राप्ती होते. धनत्रयोदशी दिवशी आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये अवश्य एक तुपाचा दिवा आपण लावायचा आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये बरकत येऊन सुखसमृद्धी प्राप्त होते. जर तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल तर तुम्ही धनत्रयोदशी दिवशी ही जी तुळस आहे ती अवश्य लावू शकता. तुळशी वृंदावन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून हे तुळशी वृंदावन घेऊ शकता. आणि नवीन तुळशीचं रोप देखील या दिवशी लावणं अत्यंत शुभ समजलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला घरासाठी काही वस्तू घ्यायच्या असतील, भांडी म्हणा किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणा, TV म्हणा, फ्रीज म्हणा, AC, वॉशिंग मशीन, वाहनं, तर तुम्ही या दिवशी घेऊ शकता. हा अत्यंत शुभ दिवस समजला जातो. त्यामुळे या वस्तू तुम्ही आवर्जून या दिवशी घेऊ शकता. जो लक्ष्मीपूजनचा झाडू किंवा केरसुणी आपण म्हणतो, लक्ष्मी असते ती, तर ते देखील आपल्याला धनतेरस दिवशीच आणायचा आहे, हे लक्षात घ्या. धनतेरस दिवशीच आपल्याला आपल्या घरामध्ये जी केरसुणी असते किंवा जो झाडू असतो तो आणायचा आहे आणि तो नंतर तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी पूजायचा आहे. त्याचबरोबर जी हळद आहे ती देखील आपल्याला धनतेरस दिवशी आणायची आहे. नवीन हळद आणा आणि तुमच्या जे हळदीची बरणी आहे त्यामध्ये तुम्ही ती टाकायची आहे, म्हणजेच आपल्याला वाढ करायची आहे. सर्वांना माहीत आहे भगवान विष्णूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी आपल्याला अशा प्रकारे हळद ही न विसरता आणायची आहे आणि आपल्या हळदीच्या बरणीमध्ये ती ओतायची आहे. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपल्याला धणे, मीठ, हळद, त्याचबरोबर लाह्या, बत्तासे या ज्या वस्तू आहेत त्या अगदी 10-10 रुपयांच्या का होईना पण नवीन आणायच्यात. कारण या वस्तूंचं धनतेरस दिवशी घरामध्ये आणणं खूप महत्त्व आहे. त्या खूप शुभ समजल्या जातात आणि या वस्तूंच्या रूपातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते. भले तुमच्याकडे सोनं चांदी तुम्ही आणलेलं नसेल धनतेरस दिवशी तरी काही हरकत नाही, तुम्ही या वस्तू आणा. नक्कीच वर्षभर तुमची प्रगती होईल, तुमची बरकत होईल, घर सुख समृद्धीने भरून जाईल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल. आणि सर्वांना धनतेरस आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.